पाणी बघा एवढं उकळलं की अर्धा तास मी बसली आणि मला आठवणच नाही गॅस बंद करायची. अक्षरशः पातेलं रिकामं झालंय. एवढी 100 बाई पहिल्यांदा बघितली. आठवणच नाही मला मोबाईलच्या नादामध्ये. शपथ. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर आज हार्दिकने ना जिमचं सामान मागवलं होतं. उपद्याप करून ठेवतो, काहीतरी मागवत असतो. आता या वयात अभ्यास करायचं वय आहे की जिमचं वय त्याचं मला हेच कळत नाही. त्याला सांगते की अभ्यास कर, आता परीक्षेचा टाईम आलाय. तर जिमचं सामान ऑर्डर करून ठेवलंय, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे डंबल्स आहेत मोठे, हे छोटे 2 डंबल्स आहे. आणि हे काय रे वाकडं, हे वालं बेंच प्रेस आहे. काय? बेंच प्रेस. आणि ते रॉड आहे ना. आणि हा एक मोठा रॉड आहे एक्सरसाइजसाठी. तिकडे ते हे याच्यासाठी ना, डंबल्स वजन वेट वाढवण्यासाठी ते एक. आणि बॅग्स, अजून याला ग्लव्स. आणि हे काय, रस्सी उडी. खूप सारं असं हँग ग्रिपर पण आहे, ज्याच्याने तुम्ही असं करू शकता. बापरे, खूप हार्ड आहे हे ॲक्च्युली. अक्षरशः प्रेस नाही होत आहे, पण खरंच चांगलं आहे. थोडंसं तो जिम करतोय म्हणजे मला पण आता करायला मिळेल. त्याच्यासाठीच त्यांनी वरची रूम आहे ना, ही खाली करून घ्यायला लावली. ॲक्च्युली ही रेंटनी द्यायची होती. हे बघा. आणि हे मेशोवरून मागवले ना, फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. हे जवळपास 1622 रुपयाला हे सगळं आलं होतं. खूप छान आहे. तुम्हाला हवं असेल तर मी स्क्रीनशॉट देईल तुम्हाला, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हे आली ग आली. ऐकतेस का? लागेल तुला तार हाताला, नको जाऊस. रितिशा इथे 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 इथे. बाबा ऐक ना जरा, असं सहज बाहेर जायचं होतं. तरी बघा, लाल बिल्डिंग आहे इथे, सगळ्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत इथे. हे बघा, इथे सगळी पार्किंग आहे. आता ही एवढी लाल बिल्डिंग आहे, ही इकडे दोस्ती एरिया झाला. ह्याच्यामध्ये खूप भाव आहे, 2, 2.5, 3 करोड, माहीत नाही, जास्तच असतील. आता ही इकडे लाल बिल्डिंग, इथे ना खूप सारे असे जॉब आहेत. आमच्या एरियातल्या बऱ्याचशा बायका आहेत ना, बऱ्याचशा बायका इथे ऑफिसमध्ये कामाला आहेत. छान आहे इकडचं वातावरण. आमच्या घराच्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे. हे बघा, मिस्टर इकडे गाडी आणायला गेले. सहज फिरायला जाऊया म्हटलं, कारण किती दिवस झाले ना गाडी काढलीच नाहीत. ते शिकतात आहे आणि मला भीती वाटते. आज मी फर्स्ट टाईम त्यांच्या मध्ये बसते त्यांच्यासोबत. बघू आता कशी चालवतात. रितिशा, पप्पा गाडी कशी चालवतात? रूम रूम चालवतात. कशी चालवतात? आणि पप्पाला बोलव आता. हां, एवढं ऊन तापताय ना, बाप रे, काय विचारायलाच नको. रितिशा इथे, ही पोरगी पण मला काय करू देत नाही, सारखी आपली मस्ती करत असते. आणि आज मी कानातले घालायला विसरली. मोबाईलमध्ये बघितलं तेव्हा कळलं कानातले घालायला. चल 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 चल. कशाला? सरक, टेकून बस मागे. हिचं एक आहे, गाडीत बसलं की हिचं पोट दुखतं है ना. काय होतं तुला सांग? चलो बुर्र.